नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 42 साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं. नुसतं कटिंग नाही करायचं आपल्याला, तर त्याच्यामध्ये बऱ्याच मैत्रिणींचं मोठ्या साईजमध्ये डीप गळा घेतल्यावरती शोल्डर उतरतं. आता ते शोल्डर का उतरतं, तर आपला जास्त मोठा डीप गळा असेल आणि त्यामुळं पण आपलं हे शोल्डर उतरतं. तर डीप गळ्यामध्ये आपण शोल्डर कशा पद्धतीने टाकायचं, मोंढा उंची कशी टाकायची. बऱ्याच वेळा काय होतं, तर आपल्याला शोल्डर पट्टी सुद्धा लहान पाहिजे असती, तर त्यावेळेस सुद्धा आपण कशा पद्धतीने शोल्डर टाकायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर त्यांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला आपण छानशा अशा व्हिडिओला सुरुवात करू. मी इथं काय केलेलं आहे, तर एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि आपण बॅक साईड पार्ट फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत. तर इकडनं जी बंद बाजू आहे, इकडनं आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची. तर मी इथं उंची टाकून घेते. उंची आहेच आपण घेऊया 14.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करूया. इथं बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, 15 इंच सुद्धा उंची असू शकते, तर तुम्ही इथं 16 इंच घेऊ शकता. तर मी इथं घेते बघा 15.5 इंच. 15.5 इंच कारण आपण ऍड करून घेतलेला आहे 1 इंच. अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. ही झाली आपली उंची. बरोबर. आपण बघू शोल्डर कसं टाकायचं. बघा, मी परत एकदा व्यवस्थित चेक करून घेते. बघा, थोडंसं खालीवर वाटलं. व्यवस्थित आपलं सरळ करून घ्यायचं. व्यवस्थित रेषा वगैरे व्यवस्थित मारून घ्यायच्या. त्याने काय होतं, हे शोल्डरमध्ये थोडे जरी मिस्टेक झाली तर आपलं हे शोल्डर उतरू शकतं. आता शोल्डरचं माप कसं टाकायचं ते पाहू. बघा, तुम्हाला शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे त्याच्यावरती आपण शोल्डर घेणार आहोत. शोल्डर पट्टी किती ठेवायची तुम्हाला, जर तुम्हाला शोल्डर पट्टी जी आहे 2 इंचाची ठेवायची असेल, डीप गळ्यामध्ये शोल्डर पट्टी 2 इंचाची ठेवायची असेल, तर इथं तुम्ही पाहू शकता आपल्याला 2.5 इंच घ्यावा लागेल. बरोबर, 2.5 इंच. त्याच्यानंतर आपली गळा रुंदी आपल्याला ठेवावं लागेल 2.25 इंच. अगदी तुम्ही 2 इंच ठेवली तरीही चालन. त्याच्यानंतर डीप गळ्यामध्ये आपण काय करतो, शोल्डर जे आहे, शोल्डर पट्टी जी आहे ती आपल्याला बारीक पाहिजे असते, तर आपण ही शोल्डर पट्टी जी आहे 2 इंच घेऊ आणि अर्धा इंच त्याच्यात ऍड करून घेऊ, म्हणजे 2.5 इंच. 2.5 इंच आणि ते आपण घेतले 2.25 इंचाची गळा रुंदी. ही कंपल्सरी ठेवायची आहे. 2 इंच आणि 2.25 इंच अशा पद्धतीने. ज्यावेळेस तुमचा गळा खूप वरती येईल, जसं काही इथून 5 इंच, 4 इंच, 5.5 इंच, 6 इंच, त्या शोल्डर जे आहे ते जास्त मोठं घ्यायचं आहे. म्हणजे जवळजवळ ते तुम्ही इथं शोल्डर पट्टी जी आहे ती 3 इंच, 3.5 इंच सुद्धा येऊ शकते. बरोबर. तर आपला हा विषय आहे डीप गळ्याचा. डीप गळ्यामध्ये आपण शोल्डर पट्टी जी आहे ती बारीक ठेवतो. बघा, मग मी 2.5 इंचावर मार्किंग केलं, तर आपलं हे संपूर्ण शोल्डर जे आहे ना, ते कितीचं झालं ते पाहू. तर ते झालेलं आहे इथं जवळजवळ 5 इंच. 5 इंचाला पण थोडंसं कमी आहे, तर आपण 5 इंच घेऊ. बघा, 4.25 इंच झालं ते, तर आपण 5 इंच घेऊ. कटिंग मध्ये व्यवस्थित होऊन जातं ते. मग हे बघा, 5 इंच घेतलं. डीप गळा असल्यावरती तुम्हाला या पद्धतीने शोल्डर टाकायचं आहे. शोल्डरला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आता इथं आपल्याला घ्यायचं आहे मुंढा उंची. तर मी मुंढा उंची घेणार आहे. तुम्ही इथं बघा 5.5 इंच. 42 छाती आहे, तर आपल्याला मुंडा उंची ही 5.5 इंच घ्यायचंय. इथं परत एकदा आपण 5 इंच चेक करून बघू आणि अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घेऊ. हे बघा, तर अशा पद्धतीने आपण इथं मुंढा उंची सुद्धा टाकून घेतलेली आहे 5.5 इंचावरती. इथं आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग. बघा, 42 छाती आहे, तर 42 छातीचा चौथा भाग येतो 10.5 इंच. हे झालं आपलं 10.5 इंच छातीचा चौथा भाग. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन हे तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच घेऊ शकता. आपण इथं घेऊयात 1.5 इंच. अशा पद्धतीने आपण इथे एक सरळ रेष मारून घेऊ.
आता इथे कंबर मोजलं नाही तरी पण चालतं, काही अडचण नाही. सरळ एक रेष मारून घ्यायची. ज्यांना मोजायचंय त्यांनी मोजून चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला कमरेचा. त्याच्यामध्ये 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं आणि त्याच्या पुढे नंतर जी काय आपण शिलाई मार्जिन घेतली ती आपल्याला याच्यात ऍड करायची आहे. अशा पद्धतीने ते कमरेचं माप तुम्ही टाकू शकता. हा झाला आपला छातीचा चौथा भाग. चौथा भाग आलेला होता 10.5 इंच. तिथून आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे. इथं जिथं आपण मुंडा उंची टाकलेली आहे तिथून आपल्याला बॅक साईडचा मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण याचा मधला सेंटर काढला, बरोबर. आणि परत एकदा आपण याचाच एक मधला सेंटर काढला. एक फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार काढायचा आहे आणि एक जो आहे तो बॅक साईडचा. तर आपण हा बॅक साईडचा मोंढ्याच्या आकाराची रेष मारली आणि इथं फ्रंट पार्टची. अशा पद्धतीने आपण हे दोन्हीही मोंढ्याचे आकार काढून घ्यायचे. तर आपण इथे याला व्यवस्थित आकार देऊन घेऊ. याला थोडासा राऊंड शेपही आपण देऊन घेऊ. बघा या पद्धतीने हा झाला आपला बॅक साईड मुंढ्याचा आकार. त्याच्यानंतर हा आपला फ्रंट पार्ट. अशा पद्धतीने यालाही आपण थोडासा हे करून घेऊ. तर बॅक साईड पार्ट आणि फ्रंट पार्टचा आपण मोंढ्याचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग करू. बघा पुढच्या गळ्याचं आपण इथं गळा रुंदी जी आहे ती घेतलेली होती 2.25 इंच आणि पुढचा गळा आपण टाकून घेऊ इथं. बघा 6.5 इंच. अगदी तुम्ही इथं 6 इंच 5.5 इंच पण घेऊ शकता. प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही इथं गळा टाकू शकता, बरोबर. आता आपण इथं गळा रुंदी जी आहे ना ती 2.5 इंच ठेवू खालून. आता इथे एक बॉक्स काढून घेऊ आपण. या पद्धतीने आपण काय केलं, पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि इथून आपल्याला द्यायचं आहे पुढच्या गळ्याला गोल आकार. कटोरी ब्लाउज आहे तर आपण इथं गोल आकारच देऊन घेणार आहे. मला खूप मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई मोठ्या साईज मध्ये सुद्धा तुम्ही कटिंग दाखवा, 44 साईज, 48 साईज, 42. म्हटलं चला आता मी तुमच्यासोबत आज 42 साईजचीच कटिंग जी आहे ती शेअर करते. चला इथं आपण पुढचं गळ्याचं मार्किंग काढून घेतलं. आता आपण येऊया योगपट्टीवरती. योगपट्टी किती घ्यायची आहे ती पाहू. योगपट्टीचं मार्किंग आपण करणार आहे 2.5 इंचावरती. तर इथं आपण ह्या रेषेवरती काय करू, एक रेष मारून घेऊ. म्हणजे आपण जे 2.5 इंचाची योगपट्टी काढली त्याच्यावरती आपण एक रेष मारून घेऊ अशा पद्धतीने. आता काय करायचंय आपल्याला, इथे योगपट्टीला व्यवस्थित आकार द्यायचा. तर तो किती इंचानी द्यायचा आहे आपल्याला, 1.25 इंचानी. हे बघा एक रेषेला 2 रेषा कमी इतकं 1.25 इंच असतं. आता एक व्हिडिओ बनवलेला आहे मी ह्या टेपचं माप. ज्यांना पण कळत नाही त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन वाटलंच तर. इथं जाऊन त्या टेपची माहिती नक्की बघा ज्यांना समजत नाही त्यांनी. इथून आता आपली छाती किती आहे, 42 इंच. 4.2 42 इंचाच्या मध्ये काय करायचंय आपल्याला, एक पॉइंट द्यायचा. 4.2 इतकं असं इथं अंतर घ्यायचंय. 4.2 इतकं अंतर घेतल्यावरती हा आपला झाला योगपट्टीचा शेप. अशा पद्धतीने हा आपण काय केलं, शेप देऊन घेतला. याला थोडंसं तुम्ही आकार पण देऊ शकता, गोल आकार असा छान असा थोडंसं हे करू शकता. तर त्याने काय होतं, आणखीनच आपल्या ब्लाउजला पण फिनिशिंग येते या पद्धतीने, बरोबर. आता आपल्याला ह्या योगपट्टीवरती काय करायचंय, आपल्याला कटोरीचं माप टाकायचंय. आता कटोरीचं माप कितीवर टाकायचं ते पाहू आपण. हे बघा इथं आपली छाती किती होती, 42 इंच. 42 इंचाचा चौथा भाग किती येतो, 10.5 इंच, बरोबर. 10.5 इंच आल्यानंतर मग आपल्याला इथं कटोरी किती टाकायची आहे, त्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, आता किती घ्यायचं आहे तर 6.25 इंच. तर हे बघा 42 साईजला आपल्याला कटोरी टाकायची आहे 6.25 इंच. 6.25 इंचाची इथं आपण काय केलं, कटोरीचं मार्किंग घेतलं. आता जो आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार आहे तिथून आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे, तो म्हणजे 2.5 इंचावरती वरच्या साईडने यायचंय आपल्याला. इथं 5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे. इथून आपल्याला काय करायचंय,
कटोरीचा शेप द्यायचा। आता छान असा कटोरीचा आपल्याला शेप द्यायचा, जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती छान अशी निघन। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा। हे बघा, आता ही आपली मेन कटोरी नाहीये, आपल्याला आणखीन एक अशी दुसरी कटोरी काढायची आहे, जी आपली मूळ कटोरी राहणार आहे। तर आता इथे सर्वात पहिला आपण हे काय करू, सर्व पार्ट जे आहेत हे आपण इथं कटिंग करून घेऊ। तर आपण याची कटिंग करून घेऊ। आपण इथं फ्रंट पार्ट, बॅक साइड पार्ट सोबतच कटिंग करतोय। आणि आपण इथं काय करू, आता हे कटिंग केल्यानंतर याचं वेगवेगळं आपण याचं काढून घेऊ साईडला। बॅक साइड पार्ट, फ्रंट पार्ट वेगवेगळं काढून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने आपण काय केलं, हे सर्व साईडचा भाग काढून टाकला इथं। आता आपण काय करू, जे कट आहे आपला, जो आपण गळा रुंदीचा मार्किंग केलेला आहे, ते आपलं बॅक साइड पार्ट, फ्रंट पार्ट सेम टू सेम घ्यायचंय आपल्याला। इथं काय करू, आता आपण या पद्धतीने कट लावून घेतले। त्याच्यानंतर आता हा आपण पार्ट वेगळा करून घेऊ। या पद्धतीने ओके। आता आपला हा झाला बॅक साइड पार्ट। फ्रंट पार्ट कट करायचा आहे आपल्याला, तो आपण इथं वेगळा करून घेऊ। सर्वात पहिलं मी काय करते, मोंढ्याचा जो आकार आहे खोल भाग, तो आपण इथे कट करून घेऊ। बघा, तर आपण हा काय करू, पुढचा गळा कट करून घेऊ। त्याच्यानंतर ही योकपट्टी, आणि ही कटोरी, हे बघा आपण काय केलं, हे सर्व पार्ट वेगळे करून घेतले। आता आपल्याला याची मेन कटोरी काढायची आहे। मेन कटोरी काढायच्या आधी मी तुम्हाला काय सांगते बघा, आपला जो हा क्रॉस पट्टी आहे, ह्या क्रॉस पट्टीला आपल्याला काहीही करायचं नाही, क्रॉस पट्टी आहे अशीच ठेवायची आहे। त्याच्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर ही जी आपली योकपट्टी आहे, ही योकपट्टी आपल्याला 1.5 इंचांनी वाढवून घ्यायची असते खालच्या साईडनी। 1.5 इंच जे आपण इथं शेप दिला योकपट्टीला 1.5 इंचांनी, त्याच पद्धतीने 1.5 इंच खालच्या साईडनी वाढवायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही वाटलंच तर ब्लाउज पीस वरती हे पॅटर्न ठेवशाल। ब्लाउज पीस वरती पॅटर्न ठेवल्यानंतर मी तुम्हाला एक उदाहरण देते। ज्यावेळेस आपला हा ब्लाउज पीस आहे, ज्यावेळेस ही योकपट्टी तुम्ही अशी ठेवशाल, इकडे अशी ठेवशाल कटिंग करण्यासाठी, तर खालच्या साईडला ही योकपट्टी 1.5 इंचांनी वाढवून घ्यायची आहे। 1.5 इंचांनी वाढवून घेतल्यानंतरच आपल्याला हे काय करायचंय, कटिंग करायचंय, नाहीतर मग आपला हा फ्रंट पार्ट जो आहे तो कमी पडत। त्यामुळे आपल्याला ही योकपट्टी 1.5 इंचांनी वाढवूनच घ्यायची आहे। आता ज्या मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिकतायत त्यांनी 1.5 इंच वाढवलं, किंवा 1.5 इंचापेक्षा 1 इंच घेतलं तरीही चालेल। ज्या मैत्रिणींकडून जास्त कपडा शिलाई मार्जिंग मध्ये जातो, कितीही प्रयत्न करतात काही मैत्रिणी, पण कपडा जो आहे मशनीमध्ये घातल्यावरती जास्त जातो, तर तुम्ही इथं अगदी 1 इंच सुद्धा घेऊ शकता, बरोबर। चला, योकपट्टी कशी वाढवायची मी ते तुम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर आता बघू आपण कटोरी कशी वाढवायची। कटोरी वाढवायची कशी, त्याच्यासाठी एक वेगळा पेपर घेऊ आपण। हे बघा, तर ही जी आपली पेपर आहे त्याच्यावरती काय करायचंय आपल्याला, ही कटोरी जशीच्या तशी आखून काढायची। बघा, जशीच्या तशी आखून काढायची आहे। ही जशीच्या तशी आपण कटोरी आखून काढली। हिचं आता आपल्याला काहीही काम नाही, त्यासाठी आपण ही काय करू, साईडला ठेवून देऊ। आता काय करायचं, आता ही कटोरी जी आहे ही किती इंचांनी वाढवायची ते पाहू। तर सर्वात पहिला आपण ह्या कटोरीचा मधला सेंटर काढून घेऊ। जो काही सेंटर आहे तो आपला
टक्स असतो आपला मधला सेंटर कटोरीचा तो इथं राहणार आहे. त्याच्यानंतर बघा खालच्या साईडनी ही कटोरी जो आपला मधला सेंटर घेतला तिथून खालच्या साईडने आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंच. बरोबर 1.5 इंच आपण इथं वाढवून घेतलं. त्याच्यानंतर ह्या साईडनी पण आपल्याला 1.5 इंच वाढवायचंय. बघा ह्या साईडनी 1.5 इंच वाढवायचं आणि ह्या साईडनी सुद्धा 1.5 इंच वाढवायचं. बरोबर आपण काय केलं इकडनं 1.5 इंच इकडनं 1.5 इंच वाढवून घेतलं. वरच्या साईडला अगदी 1/2 इंच वाढवायचं. अगदी 1/2 इंच वाढवायचं. अर्धा इंचाला पण कमी आणि इकडच्या साईडनी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने वाढवायचंय. अगदी 1/2 इंच वाढवायचं. त्याच्यानंतर आता हे सर्व पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने हे पॉइंट आपण इकडे काय करू जोडून घेऊ. हा पण पॉइंट इकडं जोडून घेऊ. आता जोडून घेतल्यानंतर ह्या कटोरीचा आपल्याला आता इकडं शेप द्यायचा आहे. छान असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. बघा गोल आकार असा आपण काढून घेऊ इकडं या पद्धतीने. अशा पद्धतीने ही आपली 42 साईजची कटोरी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता ही कटोरी आपली इथं काय करू आपण हिला काढून घेऊ. इथं तुम्ही अगदी कटोरीला शेप पण देऊ शकता बघा या पद्धतीने, जेणेकरून आपली कटोरी ही दिसायला आणखीन ऍक्टिव्ह वाटते आणि दिसायलाही छान वाटते. हे कटिंग मध्ये जातं आणि पण आपल्याला जो आहे इथं शेप वगैरे देऊन घ्यायचा आहे आपल्याला असा, तरी पण छान वाटतं मग अशा पद्धतीने. आता इथं वरच्या साईडला किती येतं 1 इंच. बरोबर बघा ज्यावेळेस आपण ब्लाउज स्टिचिंग करतो त्यावेळेस आपण संपूर्ण टक्स हा 2.5 इंच घेतो. पण जर तुम्हाला वाटलं की आपल्याला कटोरी आणखीन थोडंसं टोकदार पाहिजे तर तुम्ही इथं अगदी 2.5-3 इंचाचं किंवा 3 इंचाचं सुद्धा मार्किंग करू शकता. तर हा आपला उभा टक्स राहणार आहे. आणि इकडनं जे आहे आडवा टक्स 1.5 इंच राहतो आपला. तर या पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेऊ 1.5 इंचावरती. बघा अशा पद्धतीने ही आपली 42 साईजची कटोरी तयार आहे. तर आपण काय करू कट करू. अशा पद्धतीने आपली ही 42 साईजची कटोरी तयार आहे. आता आपण क्रॉस पट्टी जी आहे ती आपण इथे लावून बघायची. 1 इंच आपलं एक्स्ट्रा भरलं तर ही कटोरी जी आहे ती व्यवस्थित आपली याच्यामध्ये फिट होऊन जाती. हे बघा ज्यावेळेस आपण हे टक्स वगैरे घेतो तर त्यावेळेस हे बरोबर हे 1 इंच सुद्धा याच्यामध्ये ऍड होऊन जातं आणि छान अशी कटोरीचा शेप वगैरे आणि कटोरी पण छान अशी फिटिंग मध्ये बसती. आणि त्याच्यानंतर ही योकपट्टी जी आहे ती आपण 1/2 इंचानी वाढवून घ्यायची आहे. बाकी याच्यामध्ये आपल्याला काहीही करायचं नाहीये, फक्त योकपट्टी 1/2 इंचानी वाढवायची आहे. त्याच्यानंतर ही आपली बॅक साइड पार्ट. बघा इथं जो आपण टक्स घेतलेला आहे तो म्हणजे 2.25 इंचाचा गळा रुंदी घेतलेली आहे. तिथून आता हा गळा तुम्ही मोजू शकता तुमचा किती गळा आहे. जसा डीप गळा तुमचा किती पण असू शकतो, 11 इंच गळा असू शकतो, 11.5 असू शकतो, 12 असू शकतो किंवा 10 असू शकतो, 10.5 ही असू शकतो. तुमचा जो काही गळा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं गळा टाकून घ्यायचा. खालच्या साईडनी गळा रुंदी ही 2.25 इंचापर्यंत 3 इंचापर्यंत घेऊ शकता डीप गळ्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला हा असा बॉक्स काढून घ्यायचा आणि बॉक्स काढून घेतल्यानंतर आवडीनुसार गळा घ्यायचा. जो काही गळा घ्यायचा आहे तुम्हाला तो तुम्ही इथं घेऊ शकता. नॉड टाकायची असेल तर नॉड टाकू शकता. बिना नॉडचा शिवायचा असेल तर बिना नॉडचा सुद्धा गळा तुम्ही जो आहे इथं शोल्डर वगैरे उतरणार नाही. अशा पद्धतीने जी आहे ही आपली कटिंग आहे. इथं तुमचं शोल्डर वगैरे अजिबात उतरणार नाही. बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं शोल्डर हे कसं पण ब्लाउज कटिंग केलं तरी पण उतरतं. तर तुम्ही इथं सरळ आणि सोपी पद्धत आपला जो गळा आहे इथं त्या गळ्यावरती अर्धा इंचानी डाऊन करून घ्यायचं आणि नाहीतर तुम्ही टिप मारताना जराशी तिरकी टिप मारत चला, जेणेकरून काय होईल शोल्डर हे अजिबात
उतरणार नाही. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही हे डाऊन करशाल त्यावेळेस तुमचं फ्रंट पार्टचं सुद्धा जे काय आहे आपलं क्रॉसपट्टी त्याच्यावरती सुद्धा हे गळा तुमचं डाऊन पाहिजे अर्धा इंचानी. जसं ज्या पद्धतीने हे आपलं शोल्डर आपण इथं काय करतो अटॅच करू, बरोबर, असं जॉईंट करू, तर त्यावेळेस याचं सुद्धा शोल्डर हे तुमचं अशा पद्धतीने डाऊन पाहिजे. बघा अशा पद्धतीने हे काय पाहिजे असं डाऊन पाहिजे. त्यावेळेस तुमचं शोल्डर हे अजिबात उतरणार नाही. किंवा तुम्ही मग शोल्डर जोडताना जास्त थोडीशी तिरकी टीप मारा. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं शोल्डर तर उतरणार नाहीतच. आता चला मी तुम्हाला त्याच्यामध्ये बाही कटिंगची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्ही कोणती पण साईजचं बाही आरामशीर कटिंग करू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तिथं जाऊन तुम्हाला टेपची माहिती आणि बाही कटिंग त्याच्यामध्ये मिळून जाईल. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये खाली नक्की लिहायला विसरू नका. तुम्हाला कमेंट करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला एक पैसा सुद्धा लागत नाही. त्यामुळं बिंदास तुम्ही कमेंटही करू शकता. आणि चॅनलवर पण नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, जेणेकरून लाईक केल्यामुळं व्हिडिओ बनवायला सुद्धा छान वाटतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप मनापासून धन्यवाद.